कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या घराबाहेर पोलीस तैनात. उपायुक्तांनी सांगितलं राजकारण. देशभरात एकीकडे नीट परीक्षेतील पेपरफुटीवरून कारवाईचा धडाका सुरू असताना दुसरीकडे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अशातच सोशल मीडियावरून एका युवकाने धुमाकूळ उडवून दिला आहे. सरन्यायाधीश यांनी युवकासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक सोशल मीडिया अकाउंट आणि पक्ष सुरू केलेल्या अभिजित दिपके यांनी देशाचं लक्ष वेधलं आहे. अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या इन्स्टा आणि ट्विटरवरील अकाउंटने अवघ्या 4 दिवसात 10 मिलियनचा टप्पा पार केला होता. या माध्यमातून सरकारला लक्ष करण्यात येऊ लागल्याने अभिजित दिपकेंना धमक्या देण्यात आल्या. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता अभिजित दिपकेंच्या हिंगोलीतील घराबाहेर सुरक्षा तैनात केली आहे. दिपके यांना 2 दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. धमकी देणाऱ्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विट करत दिपके यांनी ही माहिती दिली. तसेच सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात त्याचे समर्थन होऊ लागल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. याच पार्श्वभूमीवर अभिजित यांच्या आईवडिलांनी काळजी आणि भीती व्यक्त केली. त्यानंतर आज हिंगोली पोलिसांनी दिपके यांच्या घराबाहेर सुरक्षा तैनात केली आहे. दिपके आणि त्यांच्या कॉक्रोच जनता पक्षाबाबत लोकांमध्ये फार जास्त उत्सुकता आहे. त्यांचे वेगळे पडसाद घराजवळ उमटू नये म्हणून पोलीस संरक्षण देऊन दक्षता घेतली जात असल्याचं पोलीस उपायुक्त यांचं म्हणणं आहे. तसेच पुढील काही दिवस त्यांच्या घराला सुरक्षा कायम राहील असंही पोलीस यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.